मित्रांनो, आजचं मादळ मुठीकरांचं मैदान आणि मादळ मुठीकरांच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी पाखऱ्या आणि दुसरा कोणाचं नाव आहे? सावळ्या. पाखऱ्या आणि सावळ्या मित्रांनो. आणि पाखऱ्या मित्रांनो लगातार 3 मैदानात एक नंबरचा मानकरी आहे. पारेकरवाडीला एक नंबर केला. ते पारेकरवाडीत मला वाटतंय छोटा मास्तर ही खोंड घेऊन मित्रांनो एक नंबर केला आणि घरचीच गाडी होती ती. आणि आज सुद्धा एक नंबर केला. म्हणजे मित्रांनो लगातार 3 मैदानात एक नंबर. तर ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर एक पाखरे आता कंटिन्यू मला वाटते गुलालात आहेत, पण आज तिसरं मैदान आहे एक नंबर. हो, दातेवाडीत एक नंबर केला. त्यानंतर लगेच घरची गाडी पारकरवाडीत कडन एक नंबर केला, एक नंबर तासावनं. आणि आज ही माधव मोठी एक नंबर केला. पाखऱ्याच्या मालकाचं नाव काय? तानाजी पाटील. तानाजी शेठ पाटील मित्रांनो. त्या साईडला बघा एक नामांकित माणूस आहे. अगदी मैदानाच्या पण सर्व गावातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो, पुढाकार असतो. आणि काय कुठं घेतला पाखरे? पाखऱ्या हा जतवरून आणलेला होता. बर, किती दिवस झालं पाखरेला आणलेलं? 3 वर्ष झाले आपल्या दावणीला आहे पाखऱ्या. 3 वर्ष झालं. म्हणजे बैल जास्त पळायला लागला आता. चौशा आहेत. 400 वेळात पळायला लागला. आदत दुष्यात काय होतं? आदत मध्ये पण भरपूर गुलाल आहेत त्याच्या. पण दुष्यात जरा कमी आला. परत 400 आता कंटिन्यू राहतो हे गुलाबात. पण एक खिलार बैलाची किंवा आपल्या देशी बैलाचं एक वेगळं पण आहे की मैसुरी कसं एकदा आदत मध्ये पळालं दुष्यात पळते, कमी आलं की परत वाढत नाही. पण आपल्या ह्या खिलारी बैलांचं कसं आहे की ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये बैल भरपूर पळतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे की जर ते एकदा गुलाला शिरले तर कंटिन्यू गुलाला राहतात. तर एक काय सांगता ड्रायव्हर विषयी काय सांगता? ड्रायव्हर तर नाद नाही, आपली दिल का जान आहे. हा, ड्रायव्हर. आज डोबळा पाडला तुम्ही म्हणायचं. एक लोकांना म्हणजे अपेक्षित लोकांच्या डोक्यात वेगळंच होतं, पण वेगळंच करून द्यावं. नाही, बैल पळाली, एक नंबर झाला, आनंद झाला. नियोजन कोणी केलं काय? अनिकेत ड्रायव्हर. आजचं नियोजन सागर मधने आणि अनिकेत ड्रायव्हर दोघांनी नियोजन केलं होतं. कसं काय नियोजन? आजचं नियोजन तुम्हाला वाटलं की आज हॅट्रिक करायचं होतं, आज हॅट्रिक करायसाठी नियोजन केलं? म्हणजे त्या वासराला आत लागून स्पीड आहे. आणि आपला बैल गाडीहून आला, गाडी उघड्यावर काय विषय नाही, गट आम्ही उघड्यावरच काढला. पण बैलाच्या बगलत गाडी गावली ना तर म्हणायचं नाही गाडी मारी बैलाची. पण एक आहे बरं का, किती पण म्हणजे एक प्रकारे गुरु म्हणायला लागलो वासरांचा. हो, जसा सुटलाय ना तसाच एंड पर्यंत पडणार. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे असं आम्ही एकमेव असेल की आमच्यात बाहेरचं कोणच नाही. ह्या एवढ्यात आमचं बाहेरचं कोणच नाही. आम्हाला सुट्टी मेकरची गरज नाही, ड्रायव्हरची गरज नाही, कशाची गरज नाही आम्हाला. आमचं सगळं गावातलंच आहे. ड्रायव्हर गावातला, सुट्टी मेकर गावातलं. आणि घरची 2 खोंड आहेत तुमची. दोन्ही जरी एका जोट्यात आली ना तरी आम्हाला सुट्टी मेकरची गरज नाही. आमच्या ही दोघं, ते वासरू सोडतात, ही बैल सोडतात, मी गाडी हाणतोय, कुठं पण असू द्या, किती पण टॉपचं नियोजन असू द्या, मला फोन असं उद्या नियोजन झाले गाडी हाणायची कंटिन्यू. मग कुठला पण यांनी बैल घालू द्या, कुठला पण हे असू द्या. छोटा मास्तर मला सांगा पारेकरवाडीत त्याचं किती मैदान? पहिलंच मैदान हे तिसरं असेल. गट काढत होता आणि त्याला गुलाल मिळणार मैदान पारकरवाडीचं एक पहिलंच. आणि त्या पहिल्याच मैदानात त्यानं कडन एक नंबर केला. आणि आता पण वासरू प्यायचं म्हणजे वराडते, म्हणजे प्यायला जाते. प्यायचं ध्यान झालंय ना वासरू. ठीक आहे, या साईडला बघा मित्रांनो, 11 महिन्याचं वासरू आहे अजून पण. म्हणजे गैला पेते अजून म्हणजे गैला पेत आहे आणि एक नंबर केला पारेकर. पहिलाच गुलाल आणि 1 नंबरचा गुलाल, ते पण कडन पळून. काय वासरू लांबीला थोडं कमी आहे, पण वाटत काय वाटत तुम्हाला? काय असं पहिल्यांदा वाटायचं संबळ आहे, कोण याला घेणार नाही बाजारात गेल्यावर अशी म्हणायची. कितीला मागितलं होतं? वासराचा गुलाल झाल्यानंतर 9 ला मागितलं. 9 लाखाला मागितलं त्यांचं वासरू. आणि कारण एकच पहिलाच गुलाल केला एक नंबरचा वासरानं. आणि घरचा बैल होता म्हणून एक प्रकारे या गोष्टी शक्य झाल्या की अनेक वासरा आहे ती आदत आता आमच्यासारखी. पण ज्यावेळेस तुमचा घरचा बैल असेल, घरच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यावेळेस तुम्हाला पायरा भेटतो. आता ह्या वासरू एक नंबरातला आहे, पण ही जर वासराला जर एक नंबरात यायला किती वेळ लागला असता? वेळ भरपूर लागला असता. आता कितीतरी पळते देशी, मस्त गरीबाची वासर पळते ती. पण आज तुमचंच वासरू मी हाणलं 11 नंबर गटात. वासराला गती भरपूर आहे, पण आज पैरा भेटत नाही. आज तुमच्यासारख्या माणसाला, आज तुम्ही एवढ्या सगळ्यांच्या मुलाखती घेताय, बैल नावात आणताय, तुम्हाला पैरा भेटन, मग त्या गरीबाची काय परिस्थिती होईल? नाही ना, पैऱ्याचा विषय असाच होतो मित्रांनो. कोण कोणा विश्वास ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवत नाही. माझं पळते हे आम्हाला दावायला लागतं. आज बघा त्या वासराला, या बैलांमुळं कळलं लोकांनी की
ही वासरू पुढे काहीतरी करू शकते. पण आमच्या घरी गुरु आहे ना, त्यामुळे आम्हाला पाखऱ्याविषयी काय सांगचाल? पाखऱ्या बैल पळतोय. एकच गोष्ट, किती पण टॉपच्या साईडला गाडी लागू द्या, मला भीती नाही वाटली. फक्त बैलांना नुसती गाडी दिसली पाहिजे, गाडी वरटॅक होत नाही, वारट्या होऊन देत नाही. होतच नाही गाडी साईडचा. आता आमचा फायनल बघा, पूर्ण वासरू पाखऱ्याला दाबतोय. मला भीती वाटत नव्हती, मला माहित होतं मी एक नंबर करणार. खालीच माहित होतं मला एक नंबर करणार. सेमीला सुद्धा वासरू पुरा वासरू होतं पाखरे, मला भीती नव्हती. कारण पाखऱ्या जी गाडी होती ना, ती बाकऱ्याला जाचत होती. बाकऱ्या गाडी देत नाही ना, साईडच्या किती पण पळू दे, साईडच्या ओढत आणणार, न गाडी देत नाही. म्हणजे वासरा बैल मोठा असल्यामुळे, शाना बैल असल्यामुळे पाखऱ्यानं अंगाव जात नाही, काय नाही. जसा सुटला एंड पासून तसंच जात. पाटला विषय काय सांगचाल? पाटील माणूस लय वेगळा आहे. म्हणजे कसं आहे, सगळं आहे त्यांच्याकडे, पण पाहिजे तो ड्रायव्हर बसवू शकते. म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर सांगतोय, पाहिजे ते ड्रायव्हर बसवू शकते. कुठला पण बोटाने दाखवल ते, आज सागर मधने सारख्या माणसाजवळ त्यांचं नियोजन हे असते, पाहिजे तो ड्रायव्हर बसू शकते. पण आपल्याला, मला वैयक्तिक असं वाटतं, मला ओळखलं असलं तर धनाजी पाटलानं ओळखले. कारण एवढं टॉपला वासरू पळतं, एवढा बैल चांगला बोलतोय. मला सांगणार की मला काय गरज नाही कोणाची, तू हान माझ्या बैलांना मार खाऊ दे, गटाला मार खाऊ दे, नाही तासात जाऊ दे, तुझ्याकडनं काय व्हायचं होते, पण तू पाहिजे मला. विश्वास, आपल्या माणसावर विश्वास ठेवणारा माणूस म्हणायला लागले. मला जर बैलगाडी क्षेत्रात मी 3-4 वर्ष आता हाया 2 वर्ष झालं गाडी हाणतोय, पण ड्रायव्हर म्हणून जर वळागलं असलं तर त्या माणसानं वळागलंय आपल्याला. मित्रांनो बघा, पाटलाचं कामच निहार असते. एकदा माणूस धरला की धरला, मग ती काय पण त्याचं काय पण असू दे, पण विश्वास एक पाटील ठेवताय तुम्ही. आणि ह्या गावच्या साजवर, गावातल्या सगळी तुमची गोष्ट धराय कराय सगळी गावातली. आणि तुमचं वासरू सुद्धा आता एक टॉपचं पळते, त्या वासराचं नाव काय? लाडक्या. 2 बैल टॉपची पळते ती वासरू. मला काही म्हणजे कळलं की काय हो, विकायचं आहे वासरू माझं. चांगले पैसे आले, चांगली किंमत आली, चांगल्या म्हणजे दावणीला जात असेल तर आपण देऊ वासरू. 100%. कुठं आता त्याने 1 नंबर केला? 1 नंबर नाही, पण क्वार्टर फायनल राहिला होता. याच्या अगोदर एकदा 3 नंबर केला, एकदा 2 नंबर केला वासरूच पळते. वासरू. एकदा सेमीला मला वाटतं फॉल झाली गाडी, पण हा, त्या गारळेवाडीच्या मैदानाला कडेने, स्टेज कडेने पळून पुढं तोंडाला गाडी फॉल झाली. म्हणजे स्टेज फायर, म्हणजे पब्लिकनं गाडी त्यावेळेस वासरू पाटलाचं 1.5 चकड्यानं पुढं. दीड चकड्यानं सेमी काढला होता, पण पुढे तोंडाला गाडी फॉल झाली. आणि जी असे आमच्या सगळी गाडी लागली, ती बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड राजा तो होता, आणि त्याने 1 नंबर केला. आणि त्या सेमीत म्या 1.5 चकड्यानं सेमी काढलाय. पण त्या गाडीने 1 नंबर केला. त्या गाडीने 1 नंबर केला, आणि आम्ही 1.5 चकड्यात सेमी काढलेला. तुम्ही तिथे 1 नंबर करतो. एक पण किती 2 चकड्यानंतर डावलं असतं. घरची गाडी वासरून मला वाटत नाही पाखऱ्याला जड जाईल असं वाटतं मला. असं कुठलं तुमचं घरचं ते लाडक्या? हा, जड जाते. म्हणजे मला विचारायचं म्हटलं तर मालकाला काय माहित नाही, गाडी आणतोय वासरू जड जाते पाखऱ्याला. पण एक कुठंतरी बैलावर त्यांचं प्रेम आहे, पण कुठंतरी देवाणघेवाण केली पाहिजे बैलगाडी क्षेत्रात, तरच ही नाद टिकू शकतो. हो, देवाणघेवाण त्यांचा काय विषय नसतो, साईडच्या पळाला का विषयच नाही. काय हो, बैलगाडी क्षेत्रानं काय शिकवलं? तुमच्या टॉपला पळते ती वासरू, पण तुमचं चांगलं पळते आणि चांगल्या किमतीला मागितले. मी स्वतः पण तुम्हाला विचारलं होतं, मला वाटतं गारळेवाडीच्या सेमीतच तुम्ही ज्यावेळेस फॉल होऊन गाडी पुढे 1.5 टांग्याला लागली ना, त्यावेळेसच विचारलं होतं. मग बैल दिला पाहिजे. तुम्ही ही बैल पळतोय तुमचा एक, म्हणजे तुम्ही बैल दिला पाहिजे, घेतला पाहिजे, तर तुम्ही बैलगाडी क्षेत्रात टिकताल. दुसरं काय आपला व्यवसाय आहे का? माझा व्यवसाय ना, ज्वेलरी शॉप आहे माझी. मुंबई. मग ते दिला पाहिजे बैल वेळेवर, शेतकऱ्यांना बैल दिला पाहिजे. कसं म्हणजे बैल जर तुमचा वासरू पळत असेल आणि त्याला योग्य किंमत आली तर त्यांनी पटकन देऊन टाकावं. त्याचं कंटिन्यू हे गुलाल तेवढा करत असेल ना, योग्य किंमत आली, दुसऱ्या मैदानात जरी त्याला मागणी झाली आणि जर चांगलं पळत असेल आणि मागणी झाली आणि चांगल्या पैशाला जर चांगले पैसे असतील तर देऊन टाकावं. सुट्टी मेकर म्हणून काय सांगताल? एक गावचा सुट्टी मेकर काय सांगायचं, 1 नंबर बैल सुट्टीला काय दम होत नाहीत, काय नाही, 1 नंबर सुटते. पण एक गोष्ट सांगू का, पाटलाची बैल पळते ते त्यांच्या नशिबानं पळू द्या, पण पाटलाच्या बैलामुळं आम्ही चर्चेत आलो. खरं सांगायचं म्हणजे एक पाटलाने तुम्हाला एक तेज दिलं म्हणायला लागेल. 100%. म्हणजे आम्हाला जर माणसात आणलं असेल ना, पाटलानं आणलं, सुट्टी मेकर म्हणा, ड्रायव्हर म्हणा, आम्हाला चर्चेत आणलं. 1 नंबर करायला कुठला पण ड्रायव्हर होय म्हटला असता बसायला, आज बैल एवढा पळतोय राहू ते म्हटलं असता पैसे पण मी बसतो या गाडीत, कोण पण सुट्टी मेकर आला असता जरा. तसले काय नाही, आमच्या आहे ते बस झालं. आज त्या वासराला बाहेरचे ड्रायव्हर बोलवते ते हाणायला गाड्या, नाही चालणार म्हटलं.
माझा ड्रायव्हर येणार. बैल जर पाहिजे असलं तर माझा ड्रायव्हर बैल वासरू काय पण पाहिजे असलं ड्रायव्हर माझा येणार. ही महत्वाची गोष्ट आहे. पाटील मन मोकळ्यापणाचा माणूस आहे. हा. वासराला ह्या बैल म्हणजे वासराविषयी काय सांगतात? वासराचा विषय नाही. वासरू फायनलला पहिल्यांदाच कडन गाठलं पारकरवाडीत. त्याचा आहे बघा फायनलचा व्हिडिओ. खालनं एंड पर्यंत पब्लिक लावलं होतं. तसल्यात एक नंबर केलाय त्याने. लई अडाखोंड आहे तो. दोन्ही खांदी आता बाहेरचा म्हटलं तर काय विषय नाही. दोन्ही खांदी त्याचा खांदा आहे उजवा आणि त्यानं डावीनं 3 फेऱ्यांनी एक नंबर केला. शुभेच्छा पाटलांना. मित्रांनो खरंच राजा माणूस आहे एक प्रकारे. सर्व म्हणजे कधी असं म्हणजे गर्व नाही माणसाला. आज 2 बैल टॉपला बघितली, माणसाला गर्व नाही. चला धन्यवाद.